काल मी एक आयुर्वेदिक भाजी बनवली होती आणि त्याचा व्हिडिओ अपलोड देखील केला होता। तर ती भाजी बनवताना मला हरभऱ्याची डाळ लागणार होती भिजवलेली, तर ती मी भिजत घालायला विसरले होते आणि सकाळी उठल्यावरती माझ्या लक्षात आलं। मग मी काय जुगाड केला, मी डाळीला स्वच्छ धुवून आणि मी सकाळीच कुकरमध्ये भाताचा डब्बा लावते, त्याच्यामुळे त्याच्यावरती जी प्लेट ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी चणा डाळ घातली, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं। आणि कुकरमध्ये बघू शकता मी इथे डबा ठेवलेला नाही, तर टोपामध्ये भात लावलेला आहे जेणेकरून तो पुरतो सगळ्यांना, डब्यामध्ये पुरत नाही याच्यासाठी टोपामध्ये लावला। आणि त्याच्यावरती मग मी ही आणि जसं आपण भाताला 3 शिट्ट्या करतो अगदी तशा 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कुकर थोडासा थंड झाला म्हणजे वाफ निघून गेली की मी ओपन केला, तर बघू शकता डाळ आपली थोडीशी शिजलेली आहे, म्हणजे कचकची आहे आणि आपल्याला ही अशीच पाहिजे। ही ओव्हर कुक झाली तर भाजीमध्ये बरी लागत नाही, त्याच्यामुळे ही कचकची डाळ आपल्याला पाहिजे। तर डाळ भिजत घातल्यावरती आपल्या हाताला कशी लागते अगदी तशीच ही लागत आहे। त्यानंतर आपल्या मेथडने आपण भाजी करून घ्यायची। काल मी